ओंकार प्रधान रूपे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान। आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकर महेश जानलिया। ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप। आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकर महेश जानलिया। तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाचिया। आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकर महेश जानलिया। विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय। महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। निवृत्तीनाथ महाराज की जय। श्रेष्ठ सावता महाराज गणपती बाप्पा की बोलो रे भाई सब संतन की। ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान। आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकर महेश जानलिया। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अतुलित बलधाम हेम शैलाभदेहं धनुजवन कृशानुज्ञानी नाम अग्रगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। अंजनी गर्भसंभूतमायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्पृदिप्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तुल्यमानं समाधिस्मृतिं भजे ज्ञानदेवं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्र समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकरू प्रथम नमन। पांडुरंगाकरू प्रथम नमन। पांडुरंगाकरू प्रथम नमन। पांडुरंगाकरू प्रथम नमन। हो पांडुरंगाकरू प्रथम नमन। पांडुरंगाकरू प्रथम नमन। पांडुरंगाकरू प्रथम नमन। पांडुरंगाकरू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया। दुसरे चरण संताचिया। त्याच कृपदाने कथेता वितारू बाबाजी सद्गुरु दास तुका। दुसरे चरण संताचिया। त्याच कृपदाने कथेता वितारू बाबाजी सद्गुरु दास दास तुका। मन मन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या कंठ कृपाने कथेचा विसरू बाबाचे सद्गुरु दास तुका आये हनुमत विराजे कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जल बधारी से पवन कुमार जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी जित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी माया राधे जी को दास जन्म जन्म मोहि देजियो श्री वृंदावन में वास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पास सदा रहो रघुपति के दासा हे दुख भोजन मारुति नंदन हे दुख भोजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार अष्ट सिद्धि नवनिधि के दाता सिद्धि नवनिधि के दाता कियोगे तुम भाग्य विधाता कियो तुम भाग्य विधाता सुन लो मेरी पुकार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार मस्तक पायावर यावार करी संताच्या वार करी संताच्या यावार करी संताच्या भक्ते पायावर यावर करी सदाचा सदाचा यावर करी सदाचा मस्तके पायावर यावर करी सदाचा यावर करे सदाचा यावर करे सदाचा मस्तके पायावरी यावर करी सदाचा यावर करे सदाचा यावर करे सदाचा मस्तक हे पायावर यावार करी संतांच्या मजरुदही सद्गुरु जिने तारिला संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुर विवेकावरी ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकर महेश जानली या प्रसूत प्रत्यसडी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि श्री तुकोबारायच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 चरणाचा भगवान गणपती बाप्पाचं वर्णन करणारा अवताराची परंपरा मूळ अवतार सांगणारा भंग कीर्तन रूपे सेवे करता निवडला अभंगाचा भावार्थ आणि नामसळ अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे प्रस्तुत अभंगामधनं काही साधक मंडळी जगद्गुरु श्री तुकोबारायकडे जातात आणि तुकोबारायला गणपती बाप्पाची अवतार परंपरा विचारताना सांगता का हो महाराज तुम्ही आज गणपती बाप्पाचं वर्णन करता बरोबर आहे पण जसं भगवान शिवाचं वर्णन करता कारण त्या भगवान शिवानं भक्ताच्या रक्षणाकरता अनंत अवतार घेतले साधू संतांनी खऱ्या अर्थानं विष्णू परमात्म्याचं वर्णन केलं पण त्या विष्णू परमात्म्यानं सुद्धा भक्ताच्या रक्षणाकरता अनंत अवतार घेतले तसे गणपती बाप्पाचे अनंत अवतार आहे का महाराज म्हणता गणपती बाप्पाचे सुद्धा अनंत अवतार आहे मग का हो जर गणपती बाप्पानं अनंत अवतार घेतले तर त्यापैकी मूळ अवतार कोणता आहे जर त्या वेळेला त्या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात गणपती बाप्पानं जरी अनंत अवतार घेतले असेल पण त्यापैकी मूळ अवतार म्हणजे ओंकार
हे गणपती बाप्पाचं प्रधान मूळ रूप आहे. खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचं ते ओंकार प्रधान रूप आहे आणि यांच्यापासनं खऱ्या अर्थानं तीन देवाचं त्या ठिकाणी प्रागट्य झालेलं आहे. मग त्यांचा आकार आहे ते ब्रह्मदेव आहे. उकाराकार भाग म्हणजे विष्णू परमात्मा आहे आणि मकाराकार भाग म्हणजे भगवान महेश अर्थात भगवान शिव जे आहे. अशा तिन्ही देवाचं जन्मस्थान म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि या तीनही देवाचा जन्म, तीनही देवाचं प्रागट्य भगवान गणपती बाप्पापासून झाल्यामुळं हा तीनही देवाचा मायबाप आहे. त्यांचा आकार म्हणजे खऱ्या अर्थानं ब्रह्मदेव आहे. उकाराकार भाग म्हणजे विष्णू परमात्मा आहे आणि मकाराकार भाग म्हणजे भगवान शिवजी आहे. का हो महाराज, हे फक्त सांगता का तुमच्या जीवनात काही अनुभव आहे? तुम्हाला आम्हाला काही पुरावा पाहिजे त्यावेळेला जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगता तुम्हाला पुरावा पाहिजे, एक तर वेदाला विचारा किंवा व्यासांनी लिहिलेल्या पुराणाला विचारा. त्या पुराणामध्ये सुद्धा वर्णन आहे का या तीन देवाचा जन्म जर कुठून झाला असेल तर ते माझ्या गणपती बाप्पापासून झालेला आहे. त्यांचा आकार म्हणजे ब्रह्मदेव आहे. उकाराकार भाग म्हणजे भगवान विष्णू आहे आणि मकाराकार भाग म्हणजेच महेश आहे. विठ्ठल विठ्ठल हा झाला अभंगाचा भावार्थ. नमसळ अर्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणात चालत असला भव्य दिव्य स्वरूपाचा खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचा गणेश महोत्सव. आणि या गणेश महोत्सवाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्या तिसगाव नावाच्या गावामधील पावन पवित्र रामकृष्ण हरी गणेश उत्सव मित्रमंडळाला नाव सुद्धा किती गोड आहे बघा. नावच रामकृष्ण हरी नाही का. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इतकं गोड मंडळ आहे. नाव रामकृष्ण हरी आहे आणि त्याच पद्धतीचं आहे. नाही तर बऱ्याच मंडळाला सावता महाराज मित्रमंडळ, कैला तुकाराम महाराज, ज्ञानोबरायाचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या ठिकाणी शंभू महाराजांचं नाव, अनेक शूरवीरांची नावं त्या ठिकाणी दिले जातं. आणि पाहिलं गेलं तर तिळ गौतम पाटील नाचत राहते नाही का. मला सांगा आता त्या मंडळाला नावाचा आणि त्याचा काही संदर्भ बघा. तसं असं वर्णन आहे बाबा. असं म्हणतात का गणेश महोत्सव त्या ठिकाणी का चालू केला, तर लोकमान्य टिळकांना असं वाटलं. लोकमान्य टिळकांनी खऱ्या अर्थानं हा गणेश उत्सव आणि शिवजयंती चालू करण्याचं कारण असं आहे त्या माध्यमातून समाज एकत्र यावा आणि विचाराची देवाणघेवाण व्हावी. पण इड विचारच नाही, इड तमुक चिंचुण्याची देवाणघेवाण व्हायला लागली नाही का. बघा लयच अवघड मारा बघा. म्हणजे इथं एकत्र आपण गणपती बाप्पाचं ज्या वेळेला विसर्जन करतो बाबा त्या वेळेला म्हणतो पुढच्या वर्षी गणपती बाप्पा म्हटलं नको, या वर्षी इतका त्रास दिला, पुढच्या वर्षी अजिबात नको म्हटले नाही का. कारण काही काही बहादर आहे ना त्या गणपती बाप्पाला झिंग झिंग झिंगडता ऐकवलं महाराज. पण शांत अक्का सुद्धा ऐकवली. तुमचं बरं आहे. नाही तर काही काही मंडळ आहे ना यावर्षी सयारा सुद्धा ऐकायला बसले गणपती बाप्पाला. ते सुद्धा म्हणशील बा काय झालं नाही का. पण अगदी गोड आपलं खऱ्या अर्थानं इतकं गोड मंडळ आहे. मी गोड वेगावे यात विशेष नाही. तर मला असं वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रथम पारितोषिक आपल्या मंडळाला 2017 मध्ये ना 18 मध्ये भेटलेलं आहे नाही का. एकदा त्या मंडळाकरता आपल्या गावानं जोरदार टाळी वाजवा बघा. मला त्या ठिकाणी जे दादा फेटा बांधण्याकरता घेऊन गेले त्यांनी सांगितलं महाराज आमच्या गावात अनेक मंडळ आहे पण सगळे मंडळ कीर्तनाकरता इथं उपस्थित राहणार. सगळेजण सगळं गाव त्या ठिकाणी सहकार्य करतं. सगळं गाव सहकार्य करतं. याला कारण आहे तुम्ही निर्व्यसनीपणानं आणि गोड नियोजन करता म्हणून आहेत नाही का. अगदी म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्या माध्यमातून आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हा अभंग घेण्याचंच कारण असं आहे. माझ्या समोरच टाकलं श्री गणेश चरित्र विशेष नाही का. हा वेगळं चरित्र सांगायचंच नाही आज गणपती बाप्पाच. आणि म्हणून तसं ते आमचे विकीदादा हुशार होते. कालची तारीख मागत होते. मला त्यावेळेला कळलं नाही कालची काहून मागत होते. मी नंतर पत्रिका पाहिल्यावर कळालं काल ऋषीपंचमी होती नाही का. म्हणले ऋषीपंचमी विशेष ऋषिकेशच पाहिजे नाही का. पण तुम्हाला ऋषीपंचमी ऋषिकेश भेटला तो काय एवढा सामान्य नाही. सामान्य म्हणजे लई चित्र येतो नाही का. अगदी खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून बऱ्याच माता मावल्याला काल उपास होते. म्हणलं कायला कळतं न कळतं त्याच्यामुळे मी काल काही तारीख घेतली नाही. असं काही नाही दुसरीकडे होतं. नाही तर बऱ्याच माता मावल्याला म्हणजे लईच उपास झाले तुम्हाला. एक तर श्रावण झाला. श्रावणात सोमवार एकादशा कृष्णाष्टमी शनिवार बरं ते संपत्या कुठं नाही तर लगेच दुसरे उपास हरताळका चालू झाली. लय अवघड मारा. बरं त्याला बाकीचे उपास झाले तरी साबुदाणा चालल हे त्या हरताळकाला रतळ बाबा तेवढं सोडलं का काहीच नाही नाही का. बरं ते एक दिवस मध्ये गेला कालची ऋषी पंचमी. यांना इतके उपास झालं. म्हणलं विकी दादा मला बोलवलं तर त्या उपास हलकटून मला दगड हाणायला बसली. तुला आता व्रत ठेवायचं होतं का नाही का. पण काळजी करू नका. ऋषी पंचमी जरी कालची झाली असली
तुम्ही आजही माता माऊल्याने तुमचा व्रत सफल होण्याकरता आजही मला दक्षिणा दिली तरी चालते नाही का. जास्त काही देऊ नका, तोळा तोळा 2-2 तोळा ठेवलं तरी मी प्रसन्न होतो, जास्त काय नाही नाही का. तू म्हणशाल तो तोंड कर तिकडं काळ इकडं दाखवू सुद्धा नको नाही का. लय हे सगळ्या व्रतापेक्षा अवघड व्रत आहे महाराज, लय अवघड. बाकीचे व्रत एकादशी सकाळी सोडावं लागते, काही व्रत सायंकाळी सोडावं लागते, हे व्रत निम्या रात्रीच काऊन. सकाळी उपवास सोडायच्यात म्हणले मांजरच तोंड पाहायचं नाही, डुकरच तोंड, पाप्याच बापाच नाही म्हणलं डुकरच म्हणून राहिलो ना, म्हणजे लय अवघड महाराज. त्याच्यामुळं काही काही तर म्हणजे उपवास त्या जरी त्यानं पाप्याच बापालाच म्हणते किती वाजले तो म्हणलं झोप आहे, किती वाजले 12 वाजले का. मग 12 वाजता उठले, उपास सोडायला 4 घास खाऊन घेते, काही आंघोळ पांघोळ तोंड तर पुस तशीच सुटली ना उपास सोडायला नाही का. पण 30 गावच्या बाहेरनं काही असं केलं नाही. मला चेहरे सांगा त्या आता जैन सोडेला असेल ना, जैन सांगेला असेल ठके मला जाग येत नाही, तू उठलीत मला उठव, त्यांचं लय अवघड महाराज नाही का. असं तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. अगदी गोड. खऱ्या अर्थानं आज गणपती बाप्पाचं विशेष माझ्याकडे दिलेलं आहे आणि ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे प्रथम नगराध्यक्ष माननीय श्री भूषण भैयाजी कासलीवाल, खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आज सौजन्य, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड मृदंगाचार्य मृदंग मर्ष मृदंग अलंकार हरिभक्त पारायण, खऱ्या अर्थानं अभंगाची सुरुवातच ज्यांच्या नावापासून असे ओमकार महाराज, श्री महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याच पद्धतीनं या बाजूला गोड खऱ्या अर्थानं सोज्वळ स्वभाव आहे आणि गोड ज्यांनी पंचपदी गायली, खरंच माऊलीसारखं वर्तन ज्यांच्या जीवनामध्ये आमचे ज्ञानेश्वर महाराज, श्री महाराजांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं या बाजूला हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य सुरगंधर सुरेशकार आणि गोड कीर्तनकार. मी आल्या आल्या त्यांना सप्त कमिटीला विचारलं, म्हणलं का हो गोकुळ महाराज काल होते का, कारण बऱ्याच पत्रिकात त्यांचं नाव राहतं पण ते राहत नाही, कारण ते कीर्तनकार आहेत, त्यांनाही कीर्तन नाही का. पण आज माझं भाग्य का गोकुळ महाराज सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. एकदा श्री महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. अगदी गोड आणि इतकी गोड वाणी महाराज, आवाज गोड आहे, वाणी गोड आहे आणि स्वभाव सुद्धा फार नंबर आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. या बाजूला हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य स्वर्गंधर सुरेशकार हरिभक्तपरायण, तेही गोड कीर्तनकार आहे आणि दोन्ही भाऊंनी शेजारी उभं राहणं हे काही सामान्य नाही नाही का. आमचे अंकित महाराज, एकदा श्री महाराजांकरता सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. नाही, दोघांमध्ये हा आदर्श असल्यामुळेच देशाला तुमचा मान आहे नाही का. अगदी तुम्हाला ज्यांना कळलं त्यांना कळलं, नाही कळलं ते ना एक मोदक सोडून द्या पारस, हात झाला की हात हो घ्या, हा झाला की याच्यावर घ्या नाही का. अगदी तुम्हालाही मनापासून धन्यवाद आहे. आपल्या गावातील गोड व्यक्ती महत्व हरिभक्तपरायण वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध आमचे राजेंद्र महाराज श्री बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ, या बाजूला हरिभक्तपरायण गोड कीर्तनकार आमचे जीवलक बंधू आमचे हरिभक्तपरायण कृष्ण महाराज श्री महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. अगदी विनेकरी बाबापासून तुम्ही सगळे टाळकरी इकडे असलेले सगळे बरं. अगदी आणि एकदा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साऊंड करता जोरदार टाळी झाली पाहिजे. हॉलमध्ये मंदिरामध्ये साऊंड लागणं तसं अवघड, पण ते अवघडातलं अवघड काम करावं आमच्या विकी दादानं नाही का. मी हे का बरं, आता तुमच्या गावाच्या सगळ्या मंदिराच्या खाना खुना पाया बिया सगळं माहिती, पण दुसऱ्याच गावाला गेलं महाराज तरी कसा साऊंड लावायचा हे आमच्या विकी दादांकडून शिकावं. बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये साऊंड क्षेत्रामध्ये अनेक साऊंड त्या ठिकाणी टॉपला आहे सध्या जर पाहिलं तर आपण, पण खऱ्या अर्थानं सगळ्या साऊंडमध्ये माझ्या सगळ्यात आवडतीचा साऊंड जर कोणता असेल तर तो मोरिया साऊंड. अगदी जोरात टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं त्यांचे बंधू आमचे दीपक सर ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही मना इकडे का हा त्यांना मा जरा फॉल्ट होतो, मा काय ते अवघड आहे, मी अंदाजे ठोकीत राहतो, काही ठोके त्या भक्तावांनी लागले नाही तर गेले नाही का. अगदी तुम्हालाही मनापासून धन्यवाद आहे. हे तरुण मित्र मंडळ, मातृवर्ग पितृवर्ग, विशेष करून गोड आपल्या कीर्तनाची जे शूटिंग करताय अगदी आमचे ठोके सर, अगदा सरांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आमच्या सरांचं नाव आहे राहुल, त्यांची चॅनल आहे मराठी वक्ता आणि छंद पंढरीचा, खरंच पंढरीचा छंद लावणारा आणि अतिशय गोड मराठी वक्ताच तुम्हाला त्याच्यावरती दिसेल. आणि त्यांचं नाव राहुल असण्याचं कारण त्यांचं यूट्यूब उघडलं का कीर्तन बघायला चाहूलच लागते. असे राहुल सर, श्री सरांनाही मनापासून धन्यवाद देतो. मातृवर्ग पितृवर्ग पुढे बसलेले तुम्ही डोळे चोळणारे, एकमेकाला बोटं लावणारे सगळ्यांना धन्यवाद. आणि सेवेला प्रारंभ बघा, 9 म्हणजे 9ला सुरुवात झाली, मी 11 म्हणजे 11ला आवरून घेणार आहे. फक्त आता बसले असे शेवटपर्यंत बसा, कोणी बडबड करायची नाही. आपापले लेकरं जर आणायला असले तर सांभाळायचे,
नाही तर पाप्याच्या बापाजवळ काही ना झोपी लावून द्यायलाच आहे नाही का. पण जैन आणायला असेल त्याने लेकरं सांभाळा, नाही लेकरं सांभाळले तर चालेल, पण लेकराच्या नाव तुम्ही बडबड करू नका म्हणजे झालं नाही का. अगदी सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला प्रारंभ. विठाला कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायण साहेब. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे, ज्या देवतेपाशी अखंड हरिनाम सप्ताह, मला असं वाटतं त्या देवतेचं जर वर्णन झालं तर ते ऐकायला जरा गोड वाटतं, बरोबर आहे का नाही. मला असं वाटतं गणपती बाप्पा रामनवमीचा जर पर्व काळ असेल तर तिथं परशुरामांचं चरित्र सांगून चालणार नाही. जरी परशुरामांच्याही नावात राम आहे पण राम वेगळे परशुराम वेगळे, जरी दोन्ही विष्णू परमात्म्याचे अवतार आहे, पण मला असं वाटतं तिथं वर्णन रामप्रभूचं झालं पाहिजे. गोकुळ अष्टमी असेल तर कृष्ण परमात्म्याचंच वर्णन केलं पाहिजे. तिथे देवीची गाणी म्हणून चालणार नाही नाही का. देवीच्या गाण्याला आली नवरात्र मग चाल द्या मग मोकळा ढाकळा कार्यक्रम नाही का. पण बघा मला असं वाटतं ज्या ज्या देवतेची प्रतिष्ठा आपण करतोय, ज्या देवतेच्या निमित्तानं कीर्तन आहे, त्या देवतेचं वर्णन व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं हा अभंग निवडलाय. तसं जर पाहिलं तर काही साधक मंडळी गेले आणि महाराजांना प्रश्न विचारता का, हो महाराज तुम्ही आज गणपती बाप्पांचं इतकं गोड वर्णन करताय, पण बाकीच्या देवतेचं वर्णन जर पाहिलं आपण तर बाकीच्या देवतेचे अनंत अवतार आहे. तसं जर पाहिलं तर देव सुद्धा एक नाही बाबा, देव अनंत झाले, बरोबर आहे का ना. आपल्या सनातन धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये आपण किती देवता मानतो, 33 कोटी. 33 कोटी देवता मानतो, पण मला असं वाटतं काका कोटी म्हणजे हा संख्यावाचक नाही, तर कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारची देवता शास्त्रानं सांगितली. पारमार्थिक शतकोटी नावाच्या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे. 33 प्रकारची देवता कोणकोणती आहे का, 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टभैरव, 2 अश्विनी कुमार. किती झाले असं बोलत चाल तुम्ही, मला 33 मी काही विचारणार नाही नाही का. 33 प्रकारची देवता आहे. आणि खऱ्या अर्थानं याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये 24 अवताराचं वर्णन आहे. आणि आपल्या शंकराचार्यांनी 55 देवता त्या ठिकाणी मांडलेल्या आहे. मग त्यामध्ये गणपती बाप्पा आहे, त्यामध्ये देवी आहे, त्यामध्ये सूर्यनारायण आहे, भगवान विष्णू परमात्मा आहे आणि भगवान महेश आहे. म्हणजे मुख्य देवता 55 आहे. या बाकीच्या 33 कोटी प्रकारामध्ये तसं 33 कोटी नाही महाराज, 33 कोटीपेक्षा जास्त आपण संख्या नेऊन घातली. कशी, मी नेहमी सांगत असतो, काय झालं माहिती आहे का, मी लहान होतो बाबा, म्हणजे आता लय मोठा झालो असं नाही, पण पहिल्यापेक्षा बरा टिबराटाबरा झालो. मी लहान होतो त्यावेळेला पोळा वगैरे आला, दसरा वगैरे, मला माझ्या आजोबा काय करायचे, मला म्हणायचे जाय पळ मसुबाईल शेंदूर लावणी. बरं मी शेंदूर लावायला पहिले पण हुशारच मारा, तुम्ही पाहत राहता 11 वाजतो कसा शेंदूर लावतो नाही का. आणि मग मी ते शेंद्राची वाटी वगैरे घेतली का ती वाटी घ्यायची, म्हसोबा महाराजांना लावायची. बरं तिथं लावलं का त्या बाहेर आई माऊल्या राहायच्या मारा, ते आई माऊल्यांना त्या ठिकाणी शेंदूर लावायचं आणि माझा हात भरलेला राहायचा. हात भरलेला असल्यामुळे मी काय करायचो, पुढे एक दगड दिसला त्याला पुसायचो. बरं तो काय बुक्याचा हात नव्हता, कपड्याला पुसायला नाही का. नाही तर मी कपड्याला पुसले घरचे, कपडे धुवायऐवजी मला धुतलं असतं नाही का. मग मी त्या पुढच्या दगडाला पुसायचो, घरी निघून यायचो. मग नंतर कुठेतरी जायचं, म्हसोबा महाराजाला शेंदूर लावायचं, आई माऊल्याला लावायचं. मेजा दगडाला हात पुसाल का, त्याला वाटायचं ती एखादी माऊली काय, ती त्याला लावायचं आणि त्याच्या पुढच्याला हात पुसून यायचं. तिसरं कोणतरी जायचं, म्हसोबा महाराजाला शेंदूर, आई माऊल्याला मेजाला हात पुसाल त्याला लावायचं. पुढं दुसरं पुसून जाईल, त्याला वाटायचं ही किचन जवळची देवी काय, ही नको राग भरायला, सगळ्या भरल्या तर चालू. ते त्याला अशा अनेक देवदेवता वाढल्या. पण अशा अनेक जरी देवदेवता असेल तर महाराज म्हणता या देवतेची आराधना करू नका. याचं कारण असं कोणती पूजी भूते केते, कोणती पूजी भूते केते, आपुल्या पोटा जे रडते मागतीशी ते अवधान, आपुल्या पोटा रडते मागतीशी ते अवधान, अवधान अवधान. महाराजांकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. वा, अतिशय गोड प्रमाण. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते घेते, आपुल्या पोटाची रडती मागती शिते उधान. खऱ्या अर्थानं जी आपल्या पोटासाठी रडता त्या देवांची आराधना करू नका. तसं त्यांना शेंद्री हेंद्री म्हणण्याचा अधिकार तुकोबारायचा आहे. तो अधिकार आपल्या जीवनामध्ये नाही. आपण जितकं गणपती बाप्पाला म्हणतो, जितकं सावता महाराजांना म्हणतो, जितकं हनुमंतरायला म्हणतो, तितकंच म्हसोबा महाराजांना सुद्धा मानलं पाहिजे. पण बघा आपल्या जीवनामध्ये
कमी कालावधीमध्ये आणि लवकर प्रसन्न होणारी दैवत आपल्या जीवनामध्ये जर पाहिजे असेल आणि आपले सगळे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे याच्याकरताना आपल्याला सगळ्यात सोपं दैवत शास्त्रानं सांगितलं गणपती बाप्पा. तसं बाकीच्या कुठल्याही देवतेची आपण जर आराधना केली तर शास्त्र असं सांगतं बाकीच्या देवतेची आराधना करण्यापेक्षा मूळ 85 देवतेपैकी आपुला तो एक देव करून घ्यावा. मग एखादा म्हणशील का हो 85 देवतेमध्ये रामप्रभूचं वर्णन नाही, एखादा म्हणशील 85 देवतेमध्ये परशुरामांचं वर्णन नाही, एखादा म्हणशील मग आम्ही रामांचे भक्त आहे मग आम्ही रामप्रभूची सेवा करायची नाही का, तर त्या रामप्रभूमध्येच त्या 85 देवतेला बघा आणि त्यांची आराधना करा. आपली भक्ती सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आणि विशेष असं आहे जो गणपती बाप्पाची आराधना करतो त्याच्याकरता इतकं सोपं आहे महाराज का गणपती बाप्पा त्या 85 देवतेमध्ये सुद्धा गण नाही, असं पुराण नाही, असं शास्त्र नाही का तिथं गणपती बाप्पाचं नाव नाही. नमिला गणपती नमिला गणपती माऊली सारगा आता गुरुराया आता गुरुराया आता गुरुराया आता गुरुराया दंडवत नमिला गणपती नमिला गणपती नमिला गणपती नमिला गणपती माऊली सारगा आता गुरुराया आता गुरुराया आता गुरुराया आता गुरुराया दंडवत नमिला गणपती नमिला गणपती गणपती गणपती. महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड प्रमाण. जगद्गुरु श्री तुकोबाराय गाथा लिहायला बसल्यानंतर पहिल्यांदा वंदना गणपती बाप्पाला आहे. बघा एक देव असे आणि एक संत असे का त्यांचं नाव नाही असं पुराण नाही. ते प्रत्येक पुराणामध्ये त्या संताचं नाव आहे, त्यांचं नाव आहे नारद महर्षी. आणि प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक ग्रंथातल्या देवाचं नाव आहे, त्यांचं नाव आहे गणपती बाप्पा. सुरुवातच त्यांच्यापासून आहे. नामदेव महाराज सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता. पहिल्यांदा वंदना जर कोणाला असेल तर गणपती बाप्पाला. ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता प्रारंभ पहिल्यांदा ज्ञानोबा आहे. आपल्या ओव्या परिचित कदाचित काल ऐकलं असेल नाही तर 12 वर्षात काहीतरी ऐकलं असेल नाही का. म्हणून बघा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा वंदना जर कोणाला असेल तर ती मला वाटतं गणपती बाप्पाला आहे. असं पुराण नाही, असं शास्त्र नाही का त्याच्यामध्ये माझ्या गणपती बाप्पाचं वर्णन नाही. बरं गणपती बाप्पा बाकीच्यांनी वर्णन करावं यात विशेष नाही. मग ब्राह्मण काका सुद्धा लग्न लावायच्या टायमाला निर्विघ्नपणे लग्न पार पाडावं असं जर वाटत असेल आणि यांचा प्रपंच पुढं सुखात टिकावा. कारण लग्न टिकणं आता लय अवघड झालं नाही का. सध्या पोरायला तर इतका धाक मारा. ते पूर्वीच्या काळात फक्त लग्न होणंच अवघड होतं गोकुळ बाबा. आता लग्न टिकणं इतकं अवघड झालं. लग्न इकडून तिकडून होत्या, बायको घेती डरम मध्ये, नवरा घालना दारात लोटून दे, लयच अवघड महाराज नाही का. पण बघा म्हणून ब्राह्मण काका भूदेवता सुद्धा पहिल्यांदा वंदन जर कुणाला करत असेल तर प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा. पहिल्यांदा वंदना जर कुणाला असेल तर ती गणपती बाप्पाला. कलगीतुऱ्यावाल्यांनी सुद्धा त्यांना सोडलेलं नाही. म्हणजे अशी पहिल्यांदा वंदना ती गणपती बाप्पाला. कारण गणपती बाप्पाशिवाय निर्विघ्नपणे कार्य जगामध्ये पार पडू शकत नाही. मग आपल्या सुद्धा जीवनामध्ये ज्याला वाटत असेल माझ्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी, माझा उद्धार व्हावा, हा भवसागर तरुण जावं, त्यानं गणपती बाप्पाची आराधना करा. एखादं म्हणशील का हो महाराज आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख पाहिजे, आमच्या जीवनात अत्यंत दुःखाची निवृत्ती करून परमानंद सुखाची प्राप्ती पाहिजे, आम्ही गणपती बाप्पाची आराधना केल्यानंतर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद सुखाची प्राप्ती होईल का. महाराज म्हणतात निश्चितच होईल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख देणार तोच आहे. म्हणून म्हणताना तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता तूच या दिनाच्या नाता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माता. तूच सुख करता तूच दुःख करता अवघ्या दिनाच्या नाता तूच सुख करता तूच दुःख करता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माता. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या
दिनाच्या नाता तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता गणपती बाप्पा मंगल मूर्ती तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाबा मोरया रे चरणी ठेवी तो माता मोरया रे बाबा मोरया रे चरणी ठेवी तो माता सुख करता आणि दुःख हरता जर कोण असेल तर खऱ्या अर्थानं तो गणपती बाप्पा आहे. नवे नवे आरतीमध्ये सुद्धा सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची असं वर्णन आहे. त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देणारा आणि दुःखाचे हरण करणारा देवता जर कोण असेल तर ते माझे गणपती बाप्पा आहे. मग का हो आपल्या जीवनामध्ये भगवान गणपती बाप्पाची आराधना केल्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला सुख दिले यात विशेष नाही. देवादिकांनी सुद्धा आपल्या जीवनातले संकट जाण्याकरता जर कोणाची आराधना केली असेल तर ती भगवान गणेशाची. बघा कोणत्या भगवान विष्णू परमात्म्यानं सुद्धा जर कोणाची आराधना केली असेल तर ती गणपती बाप्पाची. विष्णू परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचे मोठे भाऊ कार्तिक स्वामींना सुद्धा आपल्या अवताराचं कार्य परिपूर्ण होण्याकरता कोणाची आराधना केली असेल तर ती भगवान गणेशाची. याच्या पुढे जाऊन पार्वती मातेनं सुद्धा गणपती बाप्पा आपल्या उदरी प्रगट व्हावा याकरता आराधना जर कोणाची केली असेल तर ती गणपती बाप्पाची. बघा कार्तिक स्वामीनं सुद्धा आपल्या जीवनामध्ये गणपती बाप्पाची कशी आराधना केली. बघा विष्णू परमात्म्यानं सुद्धा आराधना केली. विष्णू परमात्म्यानं ज्या ठिकाणाला आपल्या सुखाच्या प्राप्तीकरता विष्णू परमात्म्यानं ज्या ठिकाणाला गणपती बाप्पाची आराधना केली त्या ठिकाणाचं नाव आहे सिद्धटेक. याच्या पुढे जाऊन पार्वती मातेनं ज्या ठिकाणाला आराधना केली त्या ठिकाणाचं नाव आहे लेण्याद्री. आणि मला असं वाटतं कार्तिक स्वामीनं ज्या ठिकाणी आराधना गणपती बाप्पाची केली त्या ठिकाणाचं नाव आहे घृष्णेश्वर. त्याला लक्ष गणपती असं सुद्धा म्हणतात. कार्तिक स्वामीनं त्या ठिकाणाला आराधना केली. का केली याचं कारण असं आहे त्यांच्या अवताराचं कार्य एक राक्षस मारण आहे आणि तो राक्षस सुद्धा ज्यांच्या कृपेनं मारला गेला कार्तिक स्वामीनं ते गणपती बाप्पा आहे. कसं आहे का गणेश महापुराण जर कोणी वाचलं असेल ऐकलं असेल त्यांच्या लवकर लक्षामध्ये गणेश महापुराणामध्ये असं वर्णन आहे. प्रसंग असा निर्माण झाला फार पूर्वी एक श्रीमाली नावाचा दैत्य झाला. त्या श्रीमाली नावाच्या दैत्याचं पुत्राचं नाव आहे तारकासुर. या तारकासुराच्या जीवनामध्ये तारकासुरानं ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव म्हणतात तुला काय पाहिजे मागून घे. त्यावेळेला तारकासुर म्हटलं मला मरण नकोय मला अमरत्व पाहिजे. म्हणले वेगळं काहीतरी मागणं. म्हटले बरं तारकासुराच्या डोक्यात एकच अमरत्व मागायचं आणि देवाला त्रास द्यायचा. आपण आता देवाची गणपती बाप्पाची आराधना करावी बाबा यात विशेष नाही. मग पूर्वीच्या काळात राक्षस सुद्धा देवाची आराधना करीत होते पण आपण आराधना करतो आपल्या उद्धाराकरता राक्षस आराधना करायचे दुसऱ्याला वाटोळ वाहण्याकरता दुसऱ्याला त्रास देण्याकरता. कळलं दुसऱ्याचं सहनच होत नाही. मारा शेजारच्या गाडी आणली ना नुसतं इकडं कसं नसतं नुसतं घाबरटच येतलं त्याला जाशील काल ताराच करून घेतो. गाडी गाडी तुला त्याच गाडीत टाकून दवाखान्यात न्यावं काल पंचायती करतो. लय अवघड मारा कैलं लय अवघड मारा. याची निंदा कर त्याची निंदा कर. काहीच्या डोक्यात फक्त चुका काढणं दुसऱ्याला त्रास देणं एवढं. तुम्ही किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करा मारा. काहीच्या डोक्यात विकी दादा फक्त दुसऱ्याला नाव ठेवणं एवढंच असतं. आपण किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी नेहमी सांगत असतो सर आपल्या जीवनामध्ये आपण फक्त चांगलं वागणं सोडू नका. समाजाचं नाव ठेवणं काम आहे. समाजाकडे लक्ष देऊ नका. आपण पवित्र जीवन जगा. सगळेच जण आपल्याला तेव्हाच चांगलं म्हणतात ज्या दिवशी आपल्याला मृत्यू होतो त्याच वेळेला समाज म्हणतो चांगला होता. अन्यथा मेल्याशिवाय कोणी किती चांगलं जगलं तरी प्रत्येक एखाद्याच्या तरी नजरेमध्ये आपण वाईटच राहतो. आपण दुसऱ्याच्या नजरेत वाईट राहू यात विशेष नाही. मला असं वाटतं कृष्ण परमात्मा सुद्धा गांधारीच्या नजरेत वाईट होते बाबा. तिथं तुम्ही आपण कोण आहे म्हणून लोकांचं सोडून द्यायचं महारा. काय लय अवघड महारा. एखाद्यानं आपल्या शेजारची गाडी घेतली ना गपची प्याडा घेऊन आला ना पंचायती करता रिकम गाडी घेतली काय जुनी का नवी तुला दिसत नाही का तुला नाही का. त्याला जर म्हणलं ना तुम्हाला का दिसा ना काही नाही नाही मला थोडं दिसायला कमी तू गाडीची पुढं होय मी चालू करतो नाही का मग तुला दिसेल जुनी का नवी. घेतली हप्त्यावर घेतली काय तुला पंचायती काय कराय प्याडा खाय गपची प्याडा खाय म्हणले मला शुगर आहे. शुगर नाही तुला कोरोना व्हायला पाहिजे नाही का. कोरोना गेल्यावर सुद्धा लाट यायला पाहिजे तुला कोरोना एकट्याला व्हायला पाहिजे नाही का. लय अवघड मग असे लोक जगून तरी काय उपयोग आहे. घेतली गाडी हप्त्यावर घेतली असं
अरे हप्तेव घेऊ दे नाही तर सप्तेव घेऊ दे, घेतली ना कशी शिकवाय ना तुला इड तुला आपल्या गाडीचं आईल बदली ना तू दुसऱ्याच्या पंचायती करू राहिला म्हणजे किती चित्र काही डोक्यात फक्त त्रास देणं एवढं. त्या तारकासुराच्या जीवनामध्ये वरदान मागायचं आणि बाकीशांना काय करायचा, देव देव त्याला त्रास द्यायचा. म्हणले मला अमरत्व पैसे देता येत नाही, ब्रह्मदेव म्हटले वेगळं काहीतरी माग. आता या बाधारानं विचार केला, घरात मरण नको, दारात नको, दिवसा नको, रात्री नको, स्त्रीच्या हातून नको, पुरुषाच्या हातून नको, असे जर वरदान मागावा तर ती हिरण्यकश्यपूची कॉफी केल्यासारखं होईल. तो त्याच्या मनातच म्हणला कॉफी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कॉफी हे तो म्हणला मा काही संबंध नाही, तुम्ही तिकडे लावू नका नाही का. म्हणले अजिबात आपल्याला कॉफी करायचीच नाही. म्हणले मग वेगळं काहीतरी करायचं. मग त्या बाजारानं डोकं असं चालवलं, त्याला अमरत्वच मागायचं पण वेगळ्या पद्धतीनं. मग कसं मागितलं, म्हटले मला भगवान शिवाच्या अर्थात भगवान शंकराच्या पुत्राच्या हातानं मरण दे. हे वरदान केव्हा मागितलं माहितीये कृष्ण बाबा, ज्या वेळेला भगवान शिवाला मुलगाही नाही आणि भगवान शिवाची पत्नी सती माता दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला होता. आपल्याला सगळ्याला माहिती म्हणजे आपण यज्ञात नव्हतो, तुम्ही लय कॉन्फिडन्सने सांगू राहिले नाही का. बघा म्हणजे खऱ्या अर्थानं दक्षाच्या यज्ञामध्ये देहत्याग का केला होता नाही का. आणि त्या वेळेला या बाजारानं डोकं चालवलं, जर त्यांना मुलगा नाही आणि एक तर बायकोही नाही मग पोरग त्यांना थोडे होणारे म्हटले. त्यानं वरदान मागून घेतलं पण झालं असं. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु. याला असं वाटलं आता मूलबाळ होणार नाही आणि मूलबाळ झालं नाही त्यांना तर मी मारणार नाही. हा वाईट वर्तन त्या ठिकाणी करायला लागले. वाईट वर्तन करायला लागल्याच्या नंतर तीच सती माता पर्वताच्या उदरी पार्वती म्हणून त्या ठिकाणी जन्माला येते. पण आता दोघायचं मुलगा होण्याकरता लग्न होणं गरजेचं आहे. आणि हे बाबत पार्वती माता जशा सती मातेनं दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला तशी पत्नीच्या विरहामध्ये समाधी लावून बसलेली. मग त्यांची समाधी उत्थान करण्याकरता कामाला म्हणले जातो का रे. तो म्हणला सगळे का जाई पण त्या बाबाक नको. मंडळात सुद्धा एखाद्याला जर म्हणलं वर्गणी गोळा करायला जा, तसं तुमच्या गावात गोळा करायची गरजच पडत नाही. मंडळानं सांगितलं महाराज न मागता सगळेजण आणून देतं. खरंच तुमचं गाव फार गोड आहे. नाही तर काही गावाला करावं लागतं वर्गणी गोळा कर रे. काही म्हणते करू ना. अजून कुठं गणपती बाप्पाचं विसर्जन झालं. शेवटच्या दिवशी काय म्हणलं ना वर्गणी आता काल लागती, आता काल एवढे दिवस पारसात खाला काल लागती नाही का. नाही देऊ पुढं गणपती आणायला देऊ, गणपती परसादाला देऊ एखाद दिवशी, पुढं उद्या परवा देतो. काला शेवटच्या दिवशी मिरवणुकीला देतो. अरे मिरवणूक निघेल तरी गुलाला देतो. आता हे गुलाला तो आवाज उधळून घ्या आता तू काला गुलाला देतो नाही का. लय अवघड महाराज. त्या वेळेला त्या ठिकाणी भगवान परमात्मा ध्यानाला बसलेले. आता त्यांच्याकडं कोणाला पाठवायचं. कामाला म्हटले जा. काम म्हणलं सगळीकडे जाईल पण तिथं नको. त्या वेळेला बराच आग्रह धरल्याच्या नंतर काम गेला. आणि ज्या वनामध्ये भगवान शिवजी बसलेले त्या वनामध्ये ज्या वडाला त्या ठिकाणी कामानं प्रवेश केला. भगवान शिवजी विचार करता माझी समाधी उत्थान करण्याकरता कोणीतरी आलेलं आहे. कोण आलो. राग आला. रागाच्या भरामध्ये तिसरा डोळा उघडला आणि काम जळून भस्म झाला. कामाची पत्नी रतिमाता येते, हात जोडते. माझ्या नवऱ्याची काही चूक नाही म्हणले त्यांना जिवंत करा. म्हणले तुझ्या नवऱ्याची चूक नाही मग कोणाची. बाकीच्या देवाने पाठवलं. म्हणले तुझ्या नवऱ्याला कळत नव्हतं का त्यानं काल यावा. म्हणले मग आता एक काम करा, तुला आता तो परत जिवंत करून भेटणार नाही पण कृष्ण अवतारामध्ये प्रद्युम्नाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी तुला भेटेल. तू आता ओम नावाचा गणपती बाप्पाच्या ओम नावाचा जप कर. तुला कृष्ण अवतारात तो काम प्रद्युम्न रूपामध्ये भेटेल. म्हणजे तिला सुद्धा पतीच्या प्राप्तीकरता कोणाचा जप करायला लावला. ओम नावाचा. बघा इथं सुद्धा आलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला विनंती, इथं आलेल्या प्रत्येक आईला विनंती, तुम्हाला 7 जन्म जर हाच पती पाहिजे असेल ना तर कोणाची आराधना करायची. गणपती बाप्पाची. वडाला प्रदक्षिणा मारा आहे त्याची कथा. मी आपल्या सनातन धर्मामध्ये कुठल्याच त्या ठिकाणी प्रत्येकाला पुरावा आहे बाबा. कुठल्याच आपल्या महोत्सवाला नाव ठेवत नाही पण वडाला गरके मारा. पण काही वडाला गरके मारायला जातात तिकडे उपास धरते आणि पाब्याच्या बापाला तो म्हणला काही केलं नाही मला उपाशी तुम्ही खा रातच अच्छा तू आणि 7 जन्म आणि तिकडं वडासोबत आमची आहो 7 जन्म भेटावे म्हणून आज प्रदक्षिणा. तो म्हणशील वाडा बरोबर शिल्पी टाकी ती मला त्याच वाडाच्या फांदीला लटकून मारा वाटून राहिली इतका त्रास दिला नाही का. 7 जन्म नाही म्हणशील याच जन्मात मी कटवलो. लय अवघडे महाराज नाही का. पण बघा रतिमातेला आराधना करायला लावली गणपती बाप्पाची. म्हणून आपल्याला सुद्धा 7 जन्म पती पाहिजे असेल गणपती बाप्पाची आराधना करा. इथं आलेल्या प्रत्येक बहिणीला आपल्याला चांगला सुसंस्कारी आणि वारकरी पती भेटावा असं जर वाटत असेल
तर गणपती बाप्पाची आराधना करा. निश्चित चांगला सोज्वळ पती आपल्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता ती ग्रंथात काही नाही, पण मी तुम्हाला सांगतो, आपल्याला चांगली बायको भेटावा असं वाटत असेल तर आपण सुद्धा उद्या पाहून ओम नावाचा, पण जरा हळू आवाजात करा, न तर उद्या पाहून सगळीकडून ओम ओम. गावातले लोक म्हणशील आपल्या गावात का कुंभमेळा भरला काय, सगळ्या साधूचाच आवाज येऊन राहिला नाही का. पण बघा, रतिमातेला सुद्धा आराधना जर कुणाची करायला लावली असेल तर ती गणपती बाप्पाची. आणि इकडे प्रसंग असा निर्माण झाला. आता भगवान शिवाला सगळे देवता म्हणता का हो लग्न करता का. भगवान शिवजी म्हटले नाही, अजून एकीच, अजून तिशाच विरहामध्ये माझं जीवन मी जगतोय. नाही ना, तुम्हाला देवांच्या रक्षणा करता तो तारकासुर उन्मत्त झालाय, तुमच्या पुत्राच्या हाताने त्याचा मृत्यू होणार आहे, म्हणून तुम्हाला लग्न करावं लागतं. भगवान शिवजी नाही म्हणत्या, कारण ते काय आताचे शिवजी नव्हते, भगवान शिवजी होते. आताचे शिवजी त्यांना लग्न करते का म्हणते नाही, ते उलट म्हणते महाराज पाया खांद्या गरीबाची आपण करून आणू. हा, जलपोरगी तो गरीब म्हणायचा का समाला सांगा ना. जलपोरगी तो गरीब राहिलाच नाही, तो सगळ्यात श्रीमंत आहे. ज्याला मुलगी आहे ना त्याच्या जीवनात पैसा नसू द्या गडा, पण जगातला सगळ्यात करोडपती ज्याला मुलगी येतो गड्या या देशाचा. म्हणून बघा, ज्याला मुलगी मुलगा नाही ना, मुलगी आहे ना तरी भाग्य. समजा आपल्या जीवनामध्ये काहीला मुलबाळ होत नाही, मुलगं होत नाही म्हणून दुःखी होता, पण मुलगं होत नाही म्हणून दुःखी होऊ नका. उलट आपल्या घरामध्ये 3-3, 4-4 मुली जर दिल्या असेल तर देवानं आपल्या पूर्व पुण्याचं फळ आपल्याला दिलं असं समजा गड्या, आपलं काहीतरी पूर्व पुण्य आहे. आणि त्यावेळेला भगवान शिवजीला म्हटले का हो विवाह करता का. भगवान शिवजी ऐकायला तयार ना, देवांच्या सांगण्यावरून लग्न ठरलं. एक तर कोणी कलवरे यायला तयार नाही, इकडून तिकडून म्हणले देव यायला तयार नाही, मानव यायला तयार नाही. म्हणले देव येत नाही का, आपण यांची विरोधी पार्टी कोण का गेले भूताईक. भूताईला आमंत्रण भेटायचं टाईम महाराज, भूत लगेच निघालेच. आपल्याकडले आपल्याकडले सुद्धा तयारीतच राहते महाराज. तुम्ही बघा तवा भगवान शिवाबरोबर कोणी येईना, नाही तर आता जर पाहिलं महाराज नवरदेवाबरोबर ते राहते, त्यांना काय म्हणते बरोबर, ते नवरदेवाबरोबर ते नारळ सांभाळायला त्याच काहीतरी चाकू सारखं राहतं ते काय कलवरे. अरे बापरे, तू का कोणाबरोबर जायले का काय नाही का कलवरे. बघा ते कलवरे जागा नाही राहत, कायला गाडीनं कायला म्हणलं पिकअप मध्ये तो नाही माग बस होतो, गाडीला धरून पण येऊ दे. अरे एखाद्या बाबडीच्या फाटीला अटकला तर अवघड होईल नाही का. पण हे बाकीचे यायला तयार नाही. त्यावेळेला भगवान शिवजी म्हणले तुम्ही येत नाही का, यांच्या विरोधी पार्टी का. भूतायला म्हणले का हो चालत्या का. म्हणले कुठं, मा लग्नाला येतो म्हणले. म्हणले असं नाही तुम्ही कलवरेच. ते म्हणले लग्नाचं आमंत्रण आतापर्यंत कोण दिलं नाही, आम्ही डायरेक्ट कलवरे. त्याला इतका आनंद झाला, लग्न बाजूला राहिले ते घर पाहूनच नाचत सुटले. कसे भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. गज गज चर्म व्याघ्रांबर, गज गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, चर्म आणि हर्षयुक्त उमापती. ते भूत नाचायचे बरं, आणि ते पाहून भगवान शिवाला आनंद व्हायचा. बरं ते कसे नाचायचे, लय विचित्र नाचायचे. आता कसे नाचायचे किती विचित्र. आताच्या नवरदेवा पण माणसं असे नाचतात, त्याच्या भूतायचा अंदाज लावा ते कसे नाचत असतील नाही का. आणि मग भगवान शिवजीचा विवाह झाला आणि 1000 वर्ष आपलं लग्न होऊन विवाह होऊन होते, पण तरी सुद्धा पुत्र संतान होत नाही. शेवटी भगवान शिवजी आणि पार्वती माता एका गुहेमध्ये आराधना करण्याकरता गेले. बाकीचे देवदेवता म्हणले का रे एवढे दिवस झाले भगवान शिवजी आणि पार्वती माता गुहेमध्ये काय करता बघण्याकरता गेलो पैसे. आता काय करता, काय बघण्याची गरज, काही काय लय सवय असते. याच्या घरात डुकून पाय, त्याच्या घरात डुक, आखा फुफटा आपला बार खाकानं झाला, दुसरेच काय चाललं नाही का. पण म्हटले जाऊन बघता का. मग कोणाला पाठवायचं, अग्नी नावाच्या देवतेला पाठवलं. ब्राह्मणाचा वेश धारण करून अग्नी नावाची देवता गेली आणि भिक्षा मागण्याच्या त्या ठिकाणी भिक्षा मागण्याचं निमित्त आहे आणि बघायचंय हे आतमध्ये काय करतात. तिथं गेल्याबरोबर आवाज दिला भिक्षाम दी, भिक्षाम दी. आवाज दिल्याबरोबर भगवान शिवजी म्हणतात आपल्या घराला कोण भिक्षुक आला, कारण आजपर्यंत तर आपल्या घरी कोणी मागणारा आला नाही. कोण असं विरक्त आहे का तो आपल्या घरी भिक्षा मागण्याकरता आला. अंतर्ज्ञानानं भगवान परमात्म्यानं पाहिलं हा सामान्य भिक्षुक नाही,
मग हा कोण आहे? हा अग्निदेव आहे. मग त्याला सुद्धा भिक्षा त्याच तुला मोलाची दिली पाहिजे. मग अग्निदेव जर आला असेल तर त्याला काय द्यायचं? मग पार्वती मातेनं भगवान शिवजीनं आपल्या दोघांचं तेज काढलं आणि दोघांनी मिळून आपल्या तेजाचं दान अग्निदेवाला दिलं. ज्यावेळेला अग्निदेवाच्या हातात ते तेज दिलं, अग्निदेवाचा दाह व्हायला लागला. अग्निदेवाला चटके बसता. आता विचार करा, अग्निदेव आपण अग्नीत हात घातला तर आपल्याला चटके बसताय, बरोबर आहे का? बस सध्या की नाही? एखादं म्हणला काहीच होत नाही, उद्या चुल्यात हात घालून पहा मग, नाही का? बघा, पण अग्निदेव इतका तप्तय, पण त्या अग्निदेवाला शंख तेजानं दाह व्हायला लागला. त्यांचं तेज काय असेल? अग्निदेवाचा दाह व्हायला लागल्यानंतर अग्निदेव पळत सुटले आणि एका भल्या मोठ्या टेकडीवरती गेल्यानंतर त्यांनी ते तेज खाली सोडलं. खाली सोडल्यानंतर त्याचे 6 छिन्न झाले आणि त्या 6 छिन्नापासून 6 बालक त्या ठिकाणी निर्माण झाले. असे गोंड 6 बालक होते. इथं जसे 6 आहेत तसे 6 होते आणि असेच गोंडच होते तुमच्यासारखे, नाही का? बहुतेक तुमचाच पुनर्जन्म असला पाहिजे. असे 6 बालक त्या ठिकाणी. बघा, तू म्हणशाल तुला काय माहिती, त्या बालकाला सांभाळायला मीच गेलो होतो, नाही का? आणि मग असे 6 बालक निर्माण झाले. तिथं 6 कृतिका ज्या वेळेला काही कामानिमित्तानं पूजेच्या निमित्तानं गेले, त्यांनी लहान बालक पाहिले. बरं, या माता मौल्याच्या जीवनामध्ये लहान बालकाविषयी फार ममतो महाराज. कोणाचं असलं का बयान किती गोड दिसत लगेच घेणार, बरोबर आहे का ना? मग त्या 6 कृतिकाने ते 6 बालक घेतले आणि आपल्या घरी घेऊन आल्या. पण आपल्या घरी आणल्यानंतर त्यांच्या पतीने पाहिलं, ते म्हणले कोणाच पोर घेऊन आले? म्हणले सापडले, सोडून द्या म्हणले. म्हणले काऊन? म्हणले हे घरची आई हेच सांभाळा ना. म्हणले हे घरची माक सांभाळायला दे, ती पोरं माक सांभाळायला दे, परस माक सांभाळायला दे, तू व्हॉट्सअपला स्टेटस टाकीत बसती म्हणले, नाही का? म्हणजे किती अवघड आहे, तू हे सोडून द्या. पतीच्या सांगण्यावरून परत ते 6 बालक ज्या ठिकाणाला होते तिथं सोडले आणि त्या 6 बालकाचं एकत्रीकरण झालं आणि त्या 6 जणांचं एकत्रीकरण, त्या 6 पासून एक मुलगा निर्माण झाला. त्यांचं नाव आहे षडानन, तेच कार्तिक स्वामी आहे. आणि त्या कार्तिक स्वामींचं प्रागट्य झाल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. नारद महर्षी पार्वती मातेकडे जाता. पार्वती मातेला सांगतो, मैया तुझे तेज अग्निदेवाला दान दिलं होतं, त्याच्यापासून षडानन कार्तिक स्वामीचं प्रागट्य झालंय. तो तारकासुराला मारणार आहे, तुमचं देव लोकामध्ये बोली मोठी कीर्ती करणार आहे. असं ऐकल्याबरोबर पार्वती माता ती मुलगा घेण्याकरता जाते. अग्निदेवाला कळलं त्या तेजाचं दान तर आपल्याला भेटलं होतं, मग आपलं मुलगं इतकं गोड असेल तर मुलगा आपलं आहे. त्या 6 कृतिका म्हणता आम्ही ते बालकं नेले होते, मुलगं माझं. त्यांच्यात भांडणं सुरू झाले. कृतिका म्हणत्या मुलगा आमचं, अग्निदेव म्हणतात तेज मला दान दिलं माझं, पार्वती माता म्हणत्या माझ्या आणि भगवान शिवाच्या तेजापासून झालं मुलगं माझं. त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. असंच असतं, एखादं जर चांगलं मुलगा निघालं काका कोणी म्हणतो माव पडलं, नाही का? बाप म्हणतो पहा किती गुणी आहे, माव पडलं माव. आई म्हणते माव पडलं. आजीचं वेगळंच राहतं. तुमच्या दोघं पडलं नाही, फुईव पडलं. फुईव ते फुईव कसं पडलं तिलाच माहिती, नाही का? बघा, पण ते का जरा थोडं विचित्र निघालं महाराज. ते डाबीस बिबीस कोणी पाहुणे पाहत नाही, काहीच नाही, दमदाट्या करतं. असं जर विचित्र निघालं ना, बाप म्हणतो आपल्या नाही पडलं. आई म्हणते आपल्या अजिबात नाही. आजी म्हणते बाया आमच्या खानदानात नव्हतं, मी यानं साऱ्या कोणाची वाट लावली, नाही का? अवघड राहतं महाराज. ते प्रत्येक जण म्हणायला लागलं मुलगं माझं. भगवान शिवजीनं ते मुलगं घेतलं आणि मांडीवरती घेतलं आणि त्याच्याकडे बघत राहिले. आणि भगवान शिवजी त्या षडाननांना कार्तिक स्वामींना सांगता, रे तुझं प्रागट्य या प्रपंचामध्ये रम्मान होण्याकरता नाही, तुझ्या अवताराचं कार्य तारकासूर मारण्याकरता आहे. पण तो तारकासूर असा मरू शकत नाही. तारकासूर मरण्याकरता तुला गणपती बाप्पाच्या ओम नावाचा जप करावा लागतो आणि वरद चतुर्थी नावाचं 1 महिनाभर गणपती बाप्पाचं व्रत करायचं. तुझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ते व्रत केल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये तो राक्षस त्या ठिकाणी मारला जाईल. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी वरद चतुर्थी नावाचं व्रत केलं आणि गणपती बाप्पाची आराधना केली. गणपती बाप्पाची आराधना केल्यानंतर गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि मोरावरती बसून गणपती बाप्पा आले. आणि कार्तिक स्वामींना म्हणतात तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या, मला काही नको, माझं कार्य आहे तारकासूर मारणं, तेवढा तुमच्या कृपेनं मारावं. हे झालं देवान करता, हे निस्वार्थ मागणं आहे. पण तुमच्या स्वतः करता काहीतरी मागा. कार्तिक स्वामी म्हणता मला स्वतः करता काही लागत नाही. स्वतः करता लागत नाही म्हटल्यानंतर गणपती बाप्पा म्हणता तुम्ही निस्वार्थ जीवन जगता, देवान करताच मागणं मागितलं, मग न मागता मी तुम्हाला एक गोष्ट देऊन टाकतो. आपल्या भेटीचं प्रतीक
आणि निस्वार्थ मागणं मागितल्यामुळं मी तुम्हाला आपल्या भेटीचं प्रतीक मी ज्या वाहनावरती बसून आलो का ते मोर नावाचं वाहन तुम्हाला देतो. मग गणपती बाप्पानं आपल्या मोर नावाचं वाहन जर कोणाला दिलं असेल तर ते कार्तिक स्वामींना. म्हणजे बाबा कार्तिक स्वामींचं हे जे मोर नावाचं वाहन आहे हे वाहन त्यांच्या स्वतःचं नाही, मग हे गणपती बाप्पानं दिलेलं वाहन आहे. म्हणजे ते असं झालं आपल्या बुलेट गाडी होती देऊन टाकली पाहुण्याला लुनव हिंडत सुटले नाही का. म्हणजे ती दिले मोर दिला भावाला आणि स्वतः बसले उंदरावर, बरोबर आहे का नाही. आणि मग खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेला भगवान शिवाकडे आले भेटीचं प्रतीक गणपती बाप्पाची भेट झाली आणि भेटीचं प्रतीक मोराचं दर्शन दाखवलं त्यावेळेला आता तारकासुर उन्मत्त झालाय. देवादिकांनी विश्वकर्मा नावाच्या देवतेला सांगून एक रथ तयार केला. त्या रथामध्ये त्या ठिकाणी बसताय कार्तिक स्वामी गणपती बाप्पाचा जप करताय. त्या तारकासुराचं कार्तिक स्वामीचं युद्ध झालं. मूर्छित येऊन कार्तिक स्वामी पडतात. सगळ्या देवांनी गणपती बाप्पाचा जय जयकार केला. कार्तिक स्वामीनं सुद्धा गणपती बाप्पाचा जय जयकार केला आणि त्या तारकासुराला मारलं. मला मुद्दा हा मांडायचा आहे, आपल्या भावानं कार्तिक स्वामीनं आपल्या अवताराचं कार्य पूर्ण होण्याकरता त्या तारकासुराला मारण्याकरता सुद्धा जर कोणाची आराधना केली असेल तर ते माझे गणपती बाप्पा आहे. म्हणजे त्यांच्या भावानं सुद्धा गणपती बाप्पाची आराधना करावी. इतकी पवित्र देवता आहे. देवादिकांनी सुद्धा त्या ठिकाणी आराधना करावी. मग का हो महाराज देवांच्या रक्षणाकरता तो देव धावून येतो. म्हटले हो, ज्या पद्धतीनं विष्णू परमात्मा भगवान शिवजी भक्ता करता धावून येता भक्ता करता अनंत अवतार घेता. महाराज म्हणता अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उत्तरने कनवाळू कृपाळू दिना लागे उत्तरने भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उत्तरने कनवाळू कृपाळू दिना लागे उत्तरने अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उत्तरने भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उत्तरने अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उत्तरने. भक्ताच्या रक्षणाकरता तो जगाचा मालक अनंत अवतार जसं विष्णू परमात्म्यानं भगवान शिवानं घेतले तसं गणपती बाप्पा घेता. म्हटले हो, गणपती बाप्पाचे खऱ्या अर्थानं मुद्गल नावाच्या पुराणामध्ये 8 अवतार सांगितलेले. काही स्तोत्रामध्ये वेगवेगळे अवतार आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात. प्रत्येक युगामध्ये माझ्या गणपती बाप्पानं त्या ठिकाणी अवतार घेतलेला. सत्ययुगामध्ये विनायक नावानं अवतार घेतला. त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर नावानं अवतार घेतला. द्वापार युगामध्ये गजानन नावानं अवतार घेतला. आणि आता कलियुगामध्ये तुमच्या माझ्या उद्धाराकरता गणपती बाप्पाचा अवतार होणार आहे धूम्रकेतू नावानं. प्रत्येक युगामध्ये माझ्या गणपती बाप्पाचं प्रागट्य. मग का हो, एवढे अनंत अवतार आहे. खऱ्या अर्थानं अनंत अवतार देवांच्या रक्षणाकरता तुमच्या माझ्या रक्षणाकरता जगाला सुख देण्याकरता घेतले, बरोबर आहे. पण अशा अनंत अवतारापैकी त्या गणपती बाप्पाचं मूळ रूप प्रधान रूप कोणतं आहे असा प्रश्न विचारल्यानंतर जगद्गुरु श्री तुकोबारा त्याला उत्तर देता अभंगाचं पहिलं चरण. ओंकार प्रधान रूप गणेशाचे 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 ओंकार प्रधान रूप
गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तीन देवाचे जन्मस्थान हे तीन देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू 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 हे तिन्ही देवाचे जन्मस्थान हे तिन्ही देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आकार तो ब्रह्मा उकार तो ओंकार प्रधान रूप गणेशाचे तिन्ही देवाचे जन्मस्थान हे तिन्ही देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे देवाचे जन्मस्थान हे तिन्ही देवाचे जन्मस्थान जन्मस्थान महाराजांना करत एकदा जोरदार टाळी वाजवा. काय गोड चाल गायली महाराज. असे गायक असे वादक असले कसं वाटतं फक्त यांचं गायन वादन ऐकत राहा. हुशार महाराज. गायक 3 माईक सुद्धा गायकायला 3. मी विचार करत होतो 3च गायक काऊन ठेवले वर सुद्धा तिघायच सरकार आहे नाही का त्याच्यामुळे गायक सुद्धा 3 महाराज. लय हुशार गाव महाराज. तसं एक गाव नाही 30 गाव आहे ते काही सामान्य आहे का नाही का. अगदी गोड म्हटले ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. बघा माझे गणपती बाप्पा अनंत जरी अवतार असेल पण त्या अनंत अवतारामध्ये खऱ्या अर्थानं मूळ रूप जर कोणतं असेल तर ओंकार हे प्रधान मूळ रूप माझ्या गणपती बाप्पाचे. मग त्या ओंकारापासून अनंत अवतार त्या ठिकाणी झालेले. तसं जर पाहिलं तर ओंकार गणपती बाप्पाचं मूळ रूप यात विशेष नाही. मग हे ओंकार नावाचं तत्व आहे आणि याच्यापासूनच जगाचा विस्तार आहे. वेदाची सुरुवात ओमापासून शास्त्राची सुरुवात ओमापासून पुराणाची सुरुवात ओमापासून नाही सृष्टीची उत्पत्ती सुद्धा ओम अक्षरापासून त्या ठिकाणी झालेली बघा. म्हणून खऱ्या अर्थानं याच्या पुढं अनेक त्या ठिकाणी गोष्टी जर पाहिल्या जगामध्ये तर या सगळ्या ओमपासून सुरुवात झालेली आहे. म्हणून ते ओम नावाचं स्वरूप जर कोणाचं असेल ते ओम नावाचं परब्रह्म नावाचं तत्व जर कोणतं असेल तर ते माझे गणपती बाप्पा आहे. आणि फार कृपाळू गणपती बाप्पा आहे. आपल्या जीवनात ज्याला असं वाटत असेल बरं किती कृपाळू आहे बघा. गणपती बाप्पाच्या जीवनामध्ये तुमच्या बाकीच्या देवते जर पाहिल्या तर बाकीच्या देवता शब्दाला महत्व देतात पण माझी गणपती बाप्पा भावना प्रधान देवता आहे महाराज. किती भावना प्रधान आहे बघा. आपल्या बाकीच्या देवतेला आळवावं लागतं मग ते आळवल्यानंतर त्यांना पटलं आवडलं ते स्तोत्र वगैरे सगळ्या गोष्टी मग ती देवता कृपा करणार. पण माझे गणपती बाप्पा तुम्हाला किती गाणं येतं तुमच्या जीवनात तुम्ही मला किती आळवता याच्याशी घेणं नाही. तुमच्या मनात भाव बघितला जातो बघा. भाव कसा बघता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल. आपण गणपती बाप्पाची प्रतिष्ठा करायची किंवा कुठलंही कार्य सुरू करायचं असेल गणपती बाप्पाला आराधना करताना कुठला श्लोक म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मला सांगा सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पाडवा असं आपण म्हणतो पण पहिल्यांदा काय म्हणतो वक्रतुंडा. वक्रतुंडा या शब्दाचा कधी आपण विचार केला का. वक्रतुंडा म्हणजे वाकड्या तोंडाच्या. पण माझा भगवान परमात्मा शब्दाकडे लक्ष देत नाही भावना प्रधान आहे. मला सांगा ना वाकड्या तोंडाचा शब्द कोणाला ते बाकीचं जाऊ द्या महाराज. आता मला कीर्तन म्हणजे कसं आमचे गुरुवरे सांगत असं माऊली आमचे गुरुवरे गोकुळ बाबा सांगतात कीर्तन म्हणजे एक पात्री नाटक आहे. आणि खऱ्या अर्थानं कीर्तन करत असताना माझे गुरुवरे सांगतात बघा आपल्या मस्तीत कीर्तन करायचं समाजाला आवडेल म्हणून कीर्तन करायचं नाही. आपल्या कीर्तनानं समाज प्रसन्न नाही झाला तरी चालेल पण आपल्या कीर्तनानं पांडुरंगाला आवडलं बस झालं म्हटले नाही का. देवाकरता कीर्तन करायचं. कीर्तन कधी ठरवून करायचं नाही. माझे गुरुवरे सांगत असतात ठरवून म्हणजे चिंतन बाकीचं ते माझे गुरुवरे कोण आहे मी तुम्हाला नाव सांगतो. गुरुवरे ज्ञानेश्वर मौली शिंदे रामकृष्णारी साधनाश्रम फार मोठी साधनेवर त्यांच्या साधनेचं फळ आहे. माझ्या गुरुवरे सांगता कधीच बुवा मी लई जोरात कीर्तन करणार ना
हा मी अंगाला सोडून कधी जायचं नाही. मग आपलं कीर्तन गोड व्हावं असं जर वाटत असेल तर घरी बसल्यानंतर प्रत्येक शास्त्राचं पुराणाची साधना करायची, तुकोबारांच्या गाथाचं पारायण करायचं, ज्ञानेश्वरीच्या रोज 50 ओव्या तरी वाचायच्या, रोज हरिपाठाची संध्या त्या ठिकाणी करायची, गीतेचा 15वा अध्याय, कधी 9वा अध्याय, कधी 12वा अध्याय, विष्णू सहस्रनाम याचं पारायण करायचं. आणि हे सगळं करत असताना आपल्या वाणीत अधिकार निर्माण होण्याकरता गाडीत बसल्यापासून कीर्तनाच्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत आणि कीर्तनाच्या ठिकाणाहून निघाल्यापर्यंत दुसऱ्या कीर्तनकाराची, दुसऱ्या गायकाची कधीच निंदा करायची नाही. आणि आपल्या जीवनामध्ये आपली श्री असेल, आपल्या डोळ्यासमोर वयानं जर जास्त असेल तर तिला आई समजा, वयानं कमी असेल तर तिला बहीण समजा. पर उपकार नेणे परनिंदा, पर श्रिया सदा बहिणी माया. हे जर पाळलं तर आमच्या गुरुवरे सांगता कधीच कीर्तन करायला काही कमी पडणार नाही. आणि हेच माझ्या जीवनामध्ये कधी गाडीत बसलं का रामकृष्ण हरी, हनुमान चालीसा याचं पाठ करा, मारा गणपती बाप्पाची आराधना करा, काही कमी पडणार नाही. नाही तर काहीच नाही. त्या बाबाला नाही एवढं खास थोडं असंच होतं, त्या गायकाला ना आज असं झालं, पखवाद्याला असं, साऊंडवाल्यानं असं, तुला जमलं नाही ते सांगणार. काही काही त्याला विकीदादाला लय अनुभव मारा, काही काही मोठे मोठे कीर्तनकार बाबा येतात नाही, वातावरण निर्मिती नाही झाली, त्यांच्या मागं लय लछंड लागेल. मग ते युद्ध आले का वातावरण शेवटी आज जरा आहे ना साऊंडचाच प्रॉब्लेम, तुला माईकचा दांडा घेऊन आणलं पाहिजे, काला साऊंडवाले दोष देतो तो प्रारब्धात नाही सांग, नाही का. आपल्या कीर्तनामध्ये देवावरती जर श्रद्धा असेल, माझ्या नामदेव महाराजांची श्रद्धा होती तर कीर्तनामध्ये देव नाचला, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवाचा बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, गुणाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे. कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचू शकतो. आपल्या कीर्तनात नाही नाचणं तर निदान काही अंशानं आपल्यामध्ये तरी तो देव आला पाहिजे, नाही का. आपला मुद्दा हा चालू होता, आपला विस्तार झाला. गणपती बाप्पा भावना प्रधान देवता कसे, खऱ्या अर्थानं वक्रतुंडा, त्याला वक्रतुंडा म्हणतो, पण तरी सुद्धा माझा जगाचा मालक नाही माझी स्तुती करतोय असं म्हणून तो भगवान परमात्मा कृपा करतो. बरं, सगळ्या देवदेवतेचं पाहिलं तर पत्राशिवाय देवता प्रसन्न होत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयमेव मद्भक्त प्रयच्छति. गीतेमध्ये सांगितलंय, अर्जुना मी पत्राशिवाय प्रसन्न होत नाही. मग भगवान विष्णू परमात्म्याला तुळसी पत्र आवडतं, भगवान शिवाला बेलाचं पत्र आवडतं, आणि माझ्या गणपती बाप्पाला दुर्वा आवडतात. आता दुर्वा आवडण्याचं कारण, त्याचंही कारण शास्त्रामध्ये एका राक्षसाला मारलं, त्यानं उष्णता वाढल्यानंतर मग ज्या वेळेला अनेक प्रयत्न करून उष्णता शांत होत नाही, त्या दुर्वा ज्या वेळेला वाहिल्या, त्या दुर्वानं त्या ठिकाणी त्यांची उष्णता शांत झाली असं गूढ पुराणामध्ये शास्त्रामध्ये त्या ठिकाणी वर्णन आहे. तेव्हापासून 21 पानांची दुर्वा जर वाहिली, दुर्वा म्हणजे हरळी, बरोबर आहे का नाही, त्या हरळी वाहिल्यानंतर माझा गणपती बाप्पा त्या ठिकाणी प्रसन्न होतो. अशा असणारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा गणपती बाप्पांना जर कृपा करावी असं जर वाटत असेल तर त्या देवतेची आराधना करा, निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तसं जर पाहिलं तर प्रत्येक युगामध्ये त्या ठिकाणी माझ्या गणपती बाप्पाचा अवतार झालेला आहे. पण गजानन नावानं सिंधू नावाच्या दैत्याचा उद्धार करण्याकरता, त्याला मारण्याकरता माझ्या गणपती बाप्पाचं प्रागट्य झालं. बरं, प्रागट्य झाल्यानंतर जसं भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झालं आणि कंस लय दैत्य पाठवले का, विडा ठेवून मग याला पाठवून त्याला पाठवून, तसं सिंधू नावाचं दैत्यानं त्या ठिकाणी अनेक दैत्य माझ्या गणपती बाप्पाला मारण्याकरता, कोण कावळ्याच्या रूपात, कोण बगड्याच्या रूपामध्ये, कोण कशाच्या रूपामध्ये, पण गणपती बाप्पानं सगळे दैत्य त्या ठिकाणी संपवले. एक दैत्य तर कसा आला होता माहिती आहे का, एक दिवस पार्वती माता गणपती बाप्पाला स्तनपान करत होत्या. बरं, स्तनपान करत असताना झालं असं, गणपती बाप्पाच्या पायामध्ये वाळा होता. पूर्वीच्या काळात या जुन्या आज्याला विचारा, तुम्हाला नसेल आठवत, पायामध्ये वाळा असायचा लेकराच्या. कशाचा?
तांब्याचा, मला वाटलं टमाट्याच्या तरीच्या म्हणतात काय ना का, तांब्याचा वाळा असायचा बघा. त्या मावशांना माहिती आहे बरोबर का नाही. तू म्हणशाल आताच्या पिढीला आठवणार नाही, तुम्हाला वाळा बिळा काही माहिती आहे का? नाही माहिती, तेव्हा ते कबूल करते. तू म्हणशाल मग तुला कसं काय माहिती? तुम्ही जे तुमच्या पोराला वाळ्या घालायचे ते तयार करणार मीच होतो नाही का. मग ते वाळा असायचा आणि त्या वाळ्याला एक घुंगरू त्या ठिकाणी लावलेला असायचा नाही का. बघा घुंगरू असायचा. आता घुंगरू वाळ्यात नाही बाबा, घुंगराच्या तोड्याच घालून द्या. त्या पोरगा सुतवाड्या, पोरगी सुतवाड्या नाही का. लय अवघड झालं महाराज. पण बघा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पायामध्ये वाळा असायचा. माझ्या गणपती बाप्पाच्या सुद्धा पायामध्ये वाळा होता. म्हणून म्हणताना पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, हशांचा आवाज टरर झाला न गणपती माझा नाचत आला, हशांचा आवाज टरर झाला न गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज टरर झाला न गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज टरर झाला न गणपती माझा नाचत आला. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, हशांचा आवाज टरर झाला न गणपती माझा नाचत आला, हशांचा आवाज टरर झाला न गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज टरर झाला न गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज टरर झाला न गणपती माझा नाचत आला. गणपती बाप्पा हे काही गाठ्यामध्ये नाही तर उद्या जाल सापडायला असं काही नाही का. बघा खऱ्या अर्थानं पायामध्ये वाळा होता आणि त्याच्यात एक घुंगरू होतं. एका राक्षसानं काय केलं, सूक्ष्म रूप धारण केलं आणि ज्या वेळेला पार्वती माता गणपती बाप्पाला स्तनपान करते त्या घुंगरामध्ये शिरला आणि आपलं वजन वाढवायला लागलं. पूर्वीच्या काळात वजन वाढवता यायचं, कमी करता यायचं, खाऊन नाही आपाप लय मायावी शक्ती होती महाराज. आणि ते वजन त्या ठिकाणी इतकं वाढवायला लागले, त्यांना वाटलं पार्वती मातेला भार झाला, गणपती बाप्पाला खाली टाकतील आणि आपल्या वजनानं गणपती बाप्पाला मारायचं. पण गणपती बाप्पा विचार करता राक्षसानं प्रवेश केला काय. मग आपण जर हा राक्षस मारला, पार्वती मातेला कळालं मी मुलगा हे विसरून जातील, मला देव मानतील, आईचं प्रेम मला भेटणार नाही. म्हणून गणपती बाप्पानं पार्वती मातेवरती मायेचं आवरण घातलं आणि तो राक्षस मारण्याकरता त्या वाड्यात जे घुंगरू होतं त्याच्यात त्या राक्षसानं प्रवेश केलेला ना, ते त्याला मारण्याकरता असा जोरात पाय झटकवला, ते घुंगरू जोरात उडून त्या ठिकाणी पडलं, ते राक्षस गतप्राण झालं. पण असं म्हणतात घुंगरामधलं राक्षस मेला पण ते घुंगरू सापडत नव्हतं असं म्हणतात नाही का. म्हणून म्हणताना माझ्या गणाचं घुंगारू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगारू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गौरीला सापडलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गौरीला सापडलं, माझ्या गणाचं घुंगारू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगारू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गौरीला सापडलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गौरीला सापडलं. गणानं आपलं दर्शन एक वर्षानं गौरीला दावलं, माझ्या गणाचं घुंगारू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगारू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं गौरीला गावलं. आता तू म्हणशाल महाराजांनी चांगलं केलं, पण हे गणपती मंडळाकरता गायलं पाहिजे, चिंता नाही सांगितलं पाहिजे, सगळंच सांगितलं पाहिजे. कोण गायन प्रेमी राहतं, कोण विनोद प्रेमी राहतं, कोण चिंतन प्रेमी, शास्त्र प्रेमी राहतं, या सगळ्या प्रेमींच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या, बाकी काही नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं त्या राक्षसाला त्या ठिकाणी मारलं. असे अनेक दैत्य त्या ठिकाणी मारून सिंधू नावाच्या दैत्याचा सुद्धा त्या ठिकाणी माझ्या गणपती बाप्पानं उद्धार केला आणि सगळ्या देवांचं रक्षण केलं. म्हणजे आपल्यावरती दुःख आल्यानंतर आपण त्या देवाची आराधना करतो, पण ज्या वेळेला देवांवरती संकट येतं ते गणपती बाप्पाची आराधना करता. का गणपती बाप्पाची आराधना, तर या तिन्ही देवाचा जन्म जर कुठून झाला असेल, आईसे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तो हा गजानन मायबाप, या तिन्ही देवांचा मायबाप माझा गणपती बाप्पा आहे. नाही गणपती बाप्पा म्हणजेच त्रिदेव आहे. मग कसे त्रिदेव म्हणजे गणपती बाप्पा, तर गणपती बाप्पाचा प्रत्येक अवयव म्हणजे तो देवता कसं आहे. अभंगाचं द्वितीय चरण. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार
अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकर महेश जाणीला मकर महेश जाणीला अकार तो ब्रह्म ओकार तो विष्णू अकार तो ब्रह्म ओकार तो विष्णू अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकर महेश दानलिया मकर महेश दानलिया अकार तो ब्रह्म ओकार तो विष्णू अकार महेश दानलिया अकार महेश दानलिया चाल गायली महाराज म्हणता आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकर महेश जाणलिया. आता याकरता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारानं गोड प्रत्येक भाग गणपती बाप्पाचा कसं त्या ठिकाणी देवता याच्याकरता गोड होय. आपली वेळ संपलेली, परत कधी योग आला तर सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा तिन्ही देवाचं जन्मस्थान माझे गणपती बाप्पा आहे. महाराज म्हणता काही पुरावा आहे. महाराज म्हणता तुका म्हणे आईसी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासांची. या खऱ्या अर्थानं व्यासांच्या पुराणामध्ये बघा अशी वेदाची सुद्धा वाणी आहे. वेदानं सुद्धा वर्णन केलेलं आहे का माझे गणपती बाप्पा खऱ्या अर्थानं यांच्यापासून या तीन देवाचा जन्म झालेला आहे. त्रिदेव सुद्धा या सृष्टीचा कारभार ज्यांच्या कृपेनं करता ते माझे गणपती बाप्पा आहे. मग आपल्या सुद्धा जीवनामध्ये दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी याकरतानं गोड माझ्या गणपती बाप्पाची आराधना करा. गोड देवाचं भजन करा, आपलं भलं होईल. कसं असतं देवाचं भजन? वारकरी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे भजन करा. विठो पार कुमारी बाबानं गणपती बाबानं ज्ञानोबारानं बुद्धी दिली. त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा खऱ्या अर्थानं 12 वर्षापासून चालत असलेला गोड खऱ्या अर्थानं हा गणपती बाप्पाचा गणेश महोत्सव रामकृष्ण हरी मित्र मंडळ खऱ्या अर्थानं गोड गणपती बाप्पा विराजमान करत आहे. अगदी गोड खऱ्या अर्थानं अतिशय गोड. आणि त्या ठिकाणी मला इथं आल्यानंतर असं कळालं का आदर्श खरंच या गावाला मला असं वाटतं 17-18 मध्येच नाही तर दरवर्षी त्या ठिकाणी पारितोषिक भेटावं. याला कारण असं आहे ज्या वेळेला रोज कीर्तन वगैरे तर आहेच, भारूड कीर्तन तर आहेच, पण ज्या वेळेला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं त्यावेळेला सुद्धा डीजे नाही. त्यावेळेला मृदंग लावून भगवान परमात्म्याचं भजन करत करत त्या बाप्पाचं विसर्जन करतं महाराज. मला असं वाटतं गणपती बाप्पाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये एवढंच गाव आवडत असेल म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या गावावरती विशेष कृपा गणपती बाप्पाची आहे. अगदी म्हणून त्या माध्यमातून आज ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं उगाला. आपल्या गावाला तिसगाव म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आतापर्यंत वेगवेगळे नावं होती. अनेक नावं तुम्हाला माहिती मी काही सांगत नाही. अनेक नावावरनं त्या ठिकाणी ओळखल्या जायचं. पण आता सद्यस्थितीला तरी मला असं वाटतं बऱ्याच वर्षापासून तिसगाव म्हटल्यानंतर मोरिया साऊंड सिस्टीमचा गाव का असं म्हणून ओळखल्या जातं. असे गोड ज्यांचे साऊंड आहे आमचे विके दादा असतील, दीपक सर असतील, आमच्या विके दादांच्या माध्यमातून आलेला हा गोड सेवेचोक म्हणजे ते मला ओळखत सुद्धा नव्हते. तेव्हापासून मी त्यांच्या साऊंडचा मी स्वतः फॅन आहे महाराज. मी ते कुठलं यूट्यूबला आता आमच्या सरांनी वगैरे वैभव दादांनी अशा त्या रील्स वगैरे टाकलेल्या असायच्या आणि त्याला मोरिया मोरिया बरेच जण त्या ठिकाणी आम्ही जर बसलेले असलो माझे मित्रमंडळ वगैरे खरं हा कुठेही पाहिला कोणत्याही रील्समध्ये पाहिला का मोरिया साऊंड सिस्टीम. बरं सामान्य वादक नाही आमचे दिनेश महाराज, विकास महाराज बिलुकर, भरत महाराज पठाडी हे सगळे दिग्गज जिथं तिथं मोरिया साऊंड सिस्टीम. खऱ्या अर्थानं अगदी गोड क्रांती साऊंडच्या बाबतीमध्ये आमच्या विके दादांशी त्यांना मनापासून धन्यवाद आहे. गोड मृदंगाचार्य आहे, गोड सगळे गायनाचार्य महाराज मंडळी आमचे ज्ञानेश्वर महाराज आहे, त्याच पद्धतीने आमचे गोकुळ महाराज आहे, आमचे अंकित महाराज आहे, कृष्णा महाराज आहे, गोड आपल्या गावचं भूषण राजेंद्र महाराज आहे, परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ कृष्णा महाराजांना, गोड आमचे मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण ओमकार महाराज श्री महाराजांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं गोड आपल्या कार्यक्रमाची शूटिंग ज्यांनी केली खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना त्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं पण त्यांना स्वतःचा फोटो मात्र काढता आला. आपले फोटो काढतील, तुमचे व्हिडिओ काढतील. लय उपकार आहे महाराज. कीर्तनकारापेक्षा सगळ्यात जास्त प्रेम त्यांना दिलं पाहिजे असं मला म्हणायचं. मी आजही मला काही शब्द आठवते नाही बाकीचं जे जास्त द्यायचं ते कीर्तनकाराला द्या, प्रेम जास्त द्या असं मला म्हणायचंय. बाकी नाही का लय खरंच मारा. बघा त्याचं नावच काय कॅमेरा, कॅमेरा सब कुछ दे रहा नाही का. बरं बघा ना ते बरं फोटो काढायला लागल्यानंतर महाराज महाराज स्माईल करा स्माईल करा. बरं
तुम्हाला सुद्धा लग्नात सुद्धा नवरी नवरदेव फुट काढायचे स्माईल करा मोकार टेन्शन मध्ये राहतो पण ते स्माईल करताना फुट काढताना असं केलं का सगळं दुःख विसरून जातो मारा सगळं तुम्ही बघा तेवढा 2 मिनिटाकरता विसरता का नाही म्हणून इथून पुढं ज्याला लय मोठा त्रास झाला वाटलं बा आत्महत्या करायची त्यांना कुठंच जायचं नाही त्यांच्यात जायचं मग फोटो काढा दुःख विसरले तुम्ही नाही का बघा अगदी आमच्या सरांना मनापासून धन्यवाद आहे मातुवर्ग पितृवर्ग पाठीमाग बसलेले एकमेकाला बोटा लावणारे मध्ये मध्ये बडबड करणारे सगळ्यांना धन्यवाद बोलण्या शोगात काही चुकीचे शब्द गेले असेल लेकरा शांत करणारा माफ करा जे बरोबर असेल ज्ञानोबा तुकोबरा गुरुवांचं चुकीचं असेल बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा आपली वेळ संपलेले पण 2 मिनिटं बाप्पाचं भजन करण्याकरता महिला मंडळ पुरुष मंडळ वरती हात करावा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 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 मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ रामदेव तुकार निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली महाराज मावली